Okay, good afternoon, friends. In the first two parts of electricity, this is part 3. We have seen what is electric charge, what is potential difference, what is electric current, then what is resistance. Okay. Now, in today's lecture, we will try to understand what is main important is what is the equivalent resistance R when we connect some resistance in series and parallel. That I will explain again. Before that, very important, resistivity. What is resistivity and what are factors affecting resistivity? So let's start. रियोस्टैट क्या है देखो ना. व्हाट इज रेजिस्टेंस फक्त कल हमने देखा था कि V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I, देन वी रोट V इज इक्वल टू IR, है ना. देन वी रोट V अपॉन I इज इक्वल टू R, एंड दिस R वी कॉल्ड एज रेजिस्टेंस. इसका यूनिट क्या है? ओम. एंड व्हाट इज 1 ओम? 1 ओम इज इक्वल टू 1 वोल्ट अपॉन 1 एम्पियर. नाउ फ्रेंड्स, रेजिस्टन्स का यूज क्या है? व्हॉट इज द यूज ऑफ रेजिस्टन्स? रेजिस्टन्सचा वापर काय आहे? आपण बघा आपल्या घरामध्ये आपली जी लाईन बाहेरनं जी इलेक्ट्रिक करंट आपला जो सप्लाय येतो तो असतो 220 वोल्टचा. आणि आपल्या घरामध्ये बरेचसे होम अप्लायन्सेस असतात. छोटा ट्रान्झिस्टर आहे किंवा इस्त्री आहे, आयन है ना, किंवा रेडिओ आहे किंवा टोस्टर आहे किंवा अनेक छोटे छोटे बल्ब्स आहेत. पण ह्या सगळ्याला एवढी लाईट लागत नाही. मग तुमच्या टेप रेकॉर्डरमध्ये समजा तुमचा एक छोटा टेप रेकॉर्डर आहे आणि समजा त्याला 15 वोल्टच पाहिजे असेल लाईट, आणि इथं 220 वोल्ट आहे. मग त्या ठिकाणी आपला रेजिस्टन्सचा उपयोग होतो. त्याला आपण म्हणतो रेजिस्टर्स. आपल्या प्रत्येक होम अप्लायन्समध्ये रेजिस्टर्स असतात. रेजिस्टर्सचं काम काय असतं? जेवढी लागेल तेवढंच करंट ते तयार करतं आणि त्या व्होल्टेजमधनं, आणि तेवढं त्याच्यात सगळे आपले इक्विपमेंट जळून जातील. जर एवढा पोटेन्शियल डिफरन्स जर आपल्या त्या छोट्याशा एखाद्या होम अप्लायन्समध्ये जर आपण वापरलं तर हे जर 220 वोल्ट असेल आणि हे जर आपण ह्याच्यामध्ये या अप्लायन्समध्ये पाठवलं ज्याला फक्त 15 एम्पची करंट लागतंय, तर ते काय करणार? ह्याला फक्त 15 एम्प लागतंय. तर आपण हे काय ह्याच्या आतमध्ये आपण रेजिस्टर्स यूज करतो, है ना. हे रेजिस्टर्स जे असतात ह्या अप्लायन्समध्ये हे काय करतात? जेवढे पाहिजे तेवढंच करंट तयार करतात. म्हणजे रेजिस्टन्सचं काम काय आहे? जेवढं करंट पाहिजे तेवढं करंट, त्या प्रकारचे रेजिस्टर लावले. समजा आपल्याला 15 एम्पचं करंट तयार करायचं आहे, समजा आपल्याला 15 एम्पचं करंट तयार करायचं आहे, तर आपण ह्याच्या आतमध्ये असे रेजिस्टन्स लावायचे की जे अडथळा. मी तुम्हाला मागच्या पिरियडमध्ये तुम्ही सांगितलं होतं की रेजिस्टन्सचं काम म्हणजे काय, की जेव्हा एका कंडक्टरमधनं इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो तेव्हा ह्याला अडथळे येतात. दिस आर द ब्लॉकेजेस. दिस ब्लॉकेज इज कॉल्ड एज रेजिस्टन्स, अँड बिकॉज ऑफ दिस ब्लॉकेज द करंट रिड्युसेस. इथं जेवढा करंट होता ह्याच्यातनं जेव्हा पास होईल तेव्हा इथं करंट कमी होऊन जाईल. का? कारण की ह्याच्यामध्ये याला रेजिस्टन्स आहे, किंवा ब्लॉकेजेस आहेत. या रेजिस्टन्सला आपण काय म्हणतो? रेजिस्टन्स इंग्लिशमध्ये. आणि मॅथमॅटिक्समध्ये याच्या इलेक्ट्रिसिटीमध्ये रेजिस्टन्सचा खूप मोठा उपयोग आहे. होम अप्लायन्सेसमध्ये रेजिस्टर्स असतात, कारण की आपल्या घरामध्ये जी लाईट येते ती 220 वोल्टची येते, आणि तेवढी लाईट आपल्या कुठल्या छोट्याशा इन्स्ट्रुमेंटमधनं पास झाली तर ते इन्स्ट्रुमेंट जळून जाईल. त्यामुळे त्या इन्स्ट्रुमेंटला जेवढं पाहिजे तेवढंच करंट तयार करण्यासाठी त्याच्यात रेजिस्टर लावतात. ते जेवढं पाहिजे तेवढं रेजिस्टन्स, बाकीचं जे इलेक्ट्रिक करंट आहे ते ह्याच्यामध्ये वापरलं जातं आणि हे गरम होतं. बघा तुम्ही बरेचसे इन्स्ट्रुमेंट आपले गरम होतात. तर यू अंडरस्टूड व्हॉट इज रेजिस्टन्स. आता आज आपण काय करू? रेजिस्टन्समध्ये काय प्रकार आहेत? 2 प्रकारचे रेजिस्टन्स असतात. एक असतं फिक्स रेजिस्टन्स आणि एक असतं रिओस्टॅट, व्हेरिएबल रेजिस्टन्स. आता फिक्स आणि व्हेरिएबल रेजिस्टन्सचा मतलब अर्थ काय बघा. समजा तुमचं सर्किट आहे, तुम्हाला ह्याच्यामध्ये तुमचं एक सर्किट आहे, तर तुम्ही बघू शकता आपल्याला एक लक्षात आलं की रेजिस्टन्स म्हणजे काय आणि त्याचा वापर काय. वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट, वेगवेगळे आपल्या घरामधले जे इलेक्ट्रिक उपक्रम आहेत त्याच्यामध्ये आपल्याला
वेगवेगळ्या प्रकारची लाईट लागत असते. काय याच्यामध्ये 12 वोल्टची लागते, काय याच्यामध्ये 15 वोल्टची लागते. त्याप्रमाणे पण आपल्या घरामध्ये जी लाईट येते बाहेरून जी MSCB कडनं ती 220 वोल्टची असते. तर ते प्रत्येक वेळा ती लाईट कमी करायसाठी त्यातलं करंट कमी करण्यासाठी रेजिस्टन्सचा वापर होतो. त्याला म्हणतो रेजिस्टर्स. दोन प्रकारचे आहेत ते बघा. एक असतंय फिक्स रेजिस्टर्स, एक असतोय फिक्स रेजिस्टर. हे काय करतं फिक्स रेजिस्टर? समजा तुम्हाला अमुक फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला 3 एम्पेअरचं करंट जनरेट करायचं आहे ना, आणि तुमच्याकडे सोर्स आहे समजा 220 वोल्ट. तर तुम्हाला एक ठराविक प्रकारचा रेजिस्टन्स लावलं आर, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला करंट बघेल, करंट तुम्हाला 3 एम्पेअरचं मिळून जाईल. म्हणजे काय कराल तुम्ही? एक फिक्स तुम्ही रेजिस्टर लावता. एक फिक्स रेजिस्टर लावला, आपल्याला माहिती आहे की हा रेजिस्टर लावला की आपल्याला 3 एम्पेअरचं करंट मिळणार आहे. तर हे ह्या प्रकारचं रेजिस्टर असतं की ज्याच्यामध्ये आपल्याला एक फिक्स अमाऊंटची लाईटीची करंटची गरज असते. सो हियर व्हॉट विल डू, विल इन्स्टॉल अ फिक्स रेजिस्टर इन द सर्किट विच विल give you 3 amp or whatever fixed current required. Now, but in some instrument we require to change the current requirement is changing continuously. Sometimes it require 3 amp, sometimes it require 5 amp. So what will happen? They will put a resistor in between which is adjustable, which is adjustable resistor, which is adjustable resistance. नाउ सपोज ये पूरा रजिस्टर आपके पास है, तो इसमें अगर ऐसा निशाना होगा, एक रेजिस्टन्स है आणि ह्याच्यामध्ये जर अशी निशाणी असेल तर ह्याला आपण म्हणतो रिओस्टॅट. काय म्हणतो? रिओस्टॅट. रिओस्टॅट म्हणजे ऍडजस्ट करून देणारं रेजिस्टर. मी तुम्हाला समजून सांगतो. समजा तुम्हाला 3 एम्प पाहिजे, तर ह्याच्यावरती असं एक कनेक्टर असतं. हा कनेक्टर इथे जोडला की 3 एम्प निघणार. परत तुम्हाला समजा 5 एम्प पाहिजे, हा कनेक्टर इकडे जोडला. असंच या प्रकारे ऍडजस्टेबल रेजिस्टन्स म्हणजे रिओस्टॅट. व्हेरिएबल रेजिस्टन्स म्हणजे थोडक्यात काय की एका सर्किटमध्ये समजा तुम्हाला करंटची गरज कमी जास्त होत आहे. तुम्हाला करंट कधी 3 एम्प लागतोय, कधी 5 एम्प लागतोय. तर हा एक रिओस्टॅट आहे. रिओस्टॅटचा अर्थ काय आहे की समजा पहिल्यांदा इकडनं जर करंट लावलं, कनेक्टर लावला याला एक असा कनेक्टर असतो या दोन्हीच्या मध्ये. हा कनेक्टर जर इथं लावला तर तुम्हाला एक करंट मिळून जातो समजा x एम्प. तुम्हाला समजा वाढून पाहिजे, कमी पाहिजे, तर हा कनेक्टर तुम्हाला पुढे मागे लावायचा. परत इथं लावला तर तुम्हाला दुसऱ्या प्रकारचा करंट मिळतो, वाढून मिळतो किंवा कमी मिळतो. तर करंट कमी जास्त करायचा असेल तर हा जो तुम्हाला इथं जर कनेक्टर आहे, हा ज्या ठिकाणी लावाल तेवढंच फक्त रेजिस्टन्स लागेल. इथं लावलं तर जास्त लागेल, पूर्ण ह्याला लावलं तर इथून लावलं तर पूर्ण लागेल. तर या प्रकारे रिओस्टॅट म्हणजे ऍडजस्टेबल रेजिस्टन्स. त्याला आपण म्हणतो व्हेरिएबल रेजिस्टन्स. व्हेरिएबल रेजिस्टन्सची निशाणी आहे, एक नॉर्मल रेजिस्टरची निशाणी अशी असते, याला म्हणतो आपण आर. हा फिक्स रेजिस्टर झाला. आणि दुसरा जो रेजिस्टन्स आहे जो ऍडजस्टेबल आहे त्याला अशी निशाणी असते. ठीक आहे. तो यू अंडरस्टूड व्हॉट इज रिओस्टॅट. रिओस्टॅट म्हणजे व्हेरिएबल रेजिस्टन्स. आपल्याला हवं तसं आपलं रेजिस्टन्स कमी जास्त करता येतं. रेजिस्टन्स बदलायची गरज नाही. समजा मला x एम पाहिजे तर हा रेजिस्टर लावा, परत y पाहिजे तर दुसरा रेजिस्टर लावा, असं काढायची गरज नाही. त्याच रेजिस्टन्स मध्ये कमी जास्त ऍडजस्ट केलं की तुम्हाला त्याचं करंट आहे फ्लोइंग टू द सर्किट चेंजेस अकॉर्डिंगली. ओके. So you understood what is. Now let us see what is resistivity. Resistance कळालं, resistivity है ना. रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय ते आपण बघू. त्यामध्ये तुम्ही एक एक्सपेरिमेंट करू शकता. एक सर्किट घ्यायचं, त्या सर्किटमध्ये तुम्ही काय करा, दोन पॉइंट ठेवा. ओके. आता बघा या ठिकाणी की आपण ऑन केली आहे. या ठिकाणी काय करा, तुम्ही एक वायर जोडा. ओके. आणि तुम्ही करंट नोट करा. नोट करंट. ओके. देन
तेवढ्याच लांबीची वायर घ्या, त्याच मटेरियलची वायर घ्या, पण जरा जाड घ्या. आणि आता करंट परत करंट नोट करा. त्याच्यानंतर तुम्ही काय करा, हे अंतर वाढवा आणि एक लांब वायर घ्या. परत तुम्ही करंट नोट करा. त्यानंतर काय करा, सेम मटेरियलची वायर, सेम थिकनेसची वायर छोटी करून वापरा. परत करंट नोट करा. आता तुम्हाला इथे लक्षात येईल की जशी तुम्ही ही वायर लांब घेताय, तीच वायर तुम्ही छोटी घेताय, परत दुसरी एक वायर तुम्ही जाड घेताय, परत तीच वायर तुम्ही बारीक घेताय. तर वी आर सीइंग दॅट एव्हरी टाइम द करंट चेंजेस. म्हणजेच काय है ना, लेंथ वाढली, लेंथ. त्याच्यानंतर सेकंड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे काय, जाडी. समजा ही एक वायर आहे अशी, हिला मी मधनं कापली आणि तुम्हाला दाखवली. ही वायर अशी आहे, काय वायर अशा असतील. हा झाला एरिया. जर वायर जाड असेल तर क्रॉस सेक्शन एरिया जास्त असेल, जर वायर पातळ असेल क्रॉस सेक्शन एरिया कमी असेल. तर मित्रांनो, रेजिस्टन्स जे आहे एखाद्या वायरचं ते कशावर अवलंबून असतं है ना. तुम्ही जर लांब वायर घेतली, तुम्हाला इथं रेजिस्टन्स वाढणार. रेजिस्टन्स विल बी मोर. लॉन्ग वायर और लॉन्ग कंडक्टर. जर तुम्ही सेम मटेरियलची वायर, सेम थिकनेसची वायर छोटी केली, तुम्ही छोटी केली ही वायर, हीच वायर जर तुम्ही सेम मटेरियल सेम याची तुम्ही छोटी केली, तर रेजिस्टन्स विल बिकम लेस. म्हणजेच काय, मी इथे रिलेशन लिहितो एक, रेजिस्टेंस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द कंडक्टर. कंडक्टर लंबा लोगे रेजिस्टेंस ज्यादा होगा, कंडक्टर कम लोगे रेजिस्टेंस कम होगा, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल. दिस इज एल. ओके. सेकेंड, अगर आप रब इट, इसको बोलते हैं फैक्टर्स अफेक्टिंग रेजिस्टेंस. ऑब्वियसली वेगवेगळ्या प्रकारचे वायर आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मेटल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कंडक्टर्स आहेत. लक्षात घ्या, इफ यू हॅव गुड कंडक्टर then resistance will be less. Why it is a good conductor? Because it is allowing the current to flow. That means electrons to flow without any much blockages. So that means if the current is flowing, then it is a good conductor. Second, if you take a cross section little bit more and same material, same wire, if you take a smaller cross section, so here it is inversely proportional. If it is more, resistance is more. If it is resistance is less. So we can say that resistance is inversely proportional to the cross section. अगर cross section ज्यादा है resistance कम है, अगर cross section कम है resistance ज्यादा है. So these are the factors affecting resistance: length of the wire and area of the cross section. And third is material used. It can be copper, है ना? It can be iron, it can be steel, it can be anything else, alloy, है ना? So these three factors affect the resistance of a conductor. I repeat. रेजिस्टेंस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ. लेंथ ज्यादा होगा रेजिस्टेंस ज्यादा होगा, लेंथ कम होगा रेजिस्टेंस कम होगा. सेकंड, क्रॉस सेक्शन, जाडी वायर असेल रेजिस्टेंस कमी असणार, पातळ वायर असेल रेजिस्टेंस जास्त असणार है ना. ये दोनों को कंबाइन करेंगे तो विल गेट अ फॉर्मूला विच इज वेरी वेरी इंपॉर्टेंट फॉर्मूला.
वेरी इंपॉर्टेंट फॉर्मूला, दैट इज ये दोनों को कंबाइन करेंगे तो विल गेट आर इज ये एल ऊपर और नीचे ए, है ना. दिस इज लेंथ ऑफ कंडक्टर and this is area of cross section. You can pause the video and make your own notes. अभी इसका मतलब है अगर इसमें हम कुछ कांस्टेंट डाल देंगे तो ये इक्वल हो जाएगा. ये कांस्टेंट क्या होता है, एक छोटा सा p होता है अपॉन a. ये क्या है p, इस ये p क्या है, इसको हम बोलते हैं रो, RHO रो. इसको क्या बोलते हैं हम, रो. इसको क्या बोलते हैं हम, रो. और इसको बोलते हैं हम रेजिस्टिविटी ऑफ द मटेरियल ऑफ द कंडक्टर. कोई भी वायर के अंदर एक रेजिस्टिविटी होती है, वो रेजिस्टिविटी उसके अंदर के मटेरियल के कारण होती है. तो रेजिस्टिविटी डिपेंड होती है कैसे, वायर के लेंथ के ऊपर और वायर के क्रॉस सेक्शन के ऊपर. तो यहाँ पे आपने देखा कि अगर दोनों को कंबाइन करेंगे तो आपको मिलता है रेजिस्टिविटी इज इक्वल टू रो. इसको बोलते हैं हम रो. ये उल्टा पी बनाएंगे, ऐसा ऐसा एक पी बनाना है आपको. इसको हम बोलते हैं रो एल अपॉन ए. दिस इज एल इज लेंथ, दिस इज एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. दिस रो इज कॉल्ड एज रेजिस्टिविटी ऑफ मटेरियल ऑफ द कंडक्टर. इसका यूनिट क्या होगा, इसका यूनिट होता है ओम मीटर. क्या होता है, ओम मीटर, मतलब ओम इंटू मीटर या फिर ओम मीटर. क्या होता है इसका यूनिट, ओम मीटर. Very important concept. You have different materials. You have one chart in your book which will tell you material and its resistivity. For example, silver का resistivity is 1.60 into 10 raised to minus 8. है ना? So I quickly revise. What is rheostat? You understood variable resistance. Resistivity क्या होता है? Resistivity वो मटेरियल का ऑपोज करने का ताकत. जो भी मटेरियल आप यूज करोगे उसका, तो किसके ऊपर डिपेंड होता है, वो लेंथ ऑफ द कंडक्टर. जितना बड़ा वायर होगा उतना ज्यादा रेजिस्टेंस होगा, उतना ज्यादा रेजिस्टिविटी होगा. लेंथ कम हो जाएगा, रेजिस्टिविटी कम हो जाएगा. तो डायरेक्ट प्रोपोर्शन, रेजिस्टेंस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द कंडक्टर. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, ये दोनों को देखेंगे आप. अगर कंबाइन करेंगे तो एक फॉर्मूला मिलता है, रेजिस्टेंस इज इक्वल टू रो एल ए. इसको बोलते हैं हम रो. दिस इज अ कांस्टेंट. व्हाट इज दिस, दिस इज अ कांस्टेंट. इसको हम बोलते हैं रेजिस्टिविटी. और रेजिस्टिविटी किसकी होती है, मटेरियल यूज्ड इन द कंडक्टर. उसका यूनिट क्या है, ओम मीटर. आपके बुक में देयर इज वन टेबल 12.2. देयर इज अ टेबल 12.2. एनसीईआरटी 10th साइंस 12.2 एक्टिविटी टेबल. सॉरी, ये टेबल पे आप देखो, देयर इज गिवन रेजिस्टिविटी. सो रेजिस्टिविटी डिपेंड अपॉन दिस थ्री फैक्टर्स वी हैव सीन. लेट्स मूव फर्दर. You have to make your own notes. Whatever I am writing on the board, you can pause the videos and you can make notes. Next, see, good conductor किसको बोलेंगे फिर हम, good conductor किसको बोलेंगे जिसका रेजिस्टिविटी कम होगा. तो इसका रेजिस्टिविटी कितना है, सपोज इसका रेंज है 10 raised to minus 8 ओम मीटर टू 10 raised to minus 6 ओम मीटर. ये जो चीजें हैं, these are good conductors. These are good conductors. Okay. दूसरा बैड कंडक्टर्स जो होंगे उसका कितना होगा, 10 raised to 15 ओम टू 10 raised to 17 ओम. जैसे रबर है ना, प्लास्टिक, इसको हम इंसुलेटर बोलते हैं. क्या बोलते हैं, इंसुलेटर. इसमें से करंट पास होना मुश्किल है. गुड कंडक्टर विल ऑलवेज प्रोवाइड लेस रेजिस्टिविटी. So good conductor will allow the current to flow through it, so that because it is having less resistivity. So we have seen. Now let us see what is equivalent. What is equivalent resistance? Okay. When you connect in series and when you connect in parallel. Equivalent resistance. Okay. Now, friends, now I want all of you to go through all the topics one more time, revise, and then you see how it will work. Okay.